लाडकी बहीण योजनेतील पैशाचं वितरण सुरू झालं। डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। 3,000 रुपये एका महिलेच्या अकाउंटला 1.5 लाख। लाभार्थ्याच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। लाडक्या बहिणींचा जो महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे आज त्याची वितरणाची सुरुवात होईल। आमच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा झाले आहेत। तुम्हाला कधी मिळतील हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा। आज मला हे पैसे मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे। लाडकी बहीण योजना खरंच खूप चांगली आहे। आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। नवीन जी.आर. आत्ताच काही क्षणांपूर्वीच जाहीर झालेला आहे आणि या नवीन जी.आर.मध्ये पैसे वाटप करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जेवढे पैसे राहिले होते तेवढ्या पैशांचं काय झालं, नेमकं कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आत्ताच घोषणा केलेली आहे। त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल अपडेट जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन जी.आर. आत्ताच काही क्षणांपूर्वीच जाहीर झालेला आहे आणि या नवीन जी.आर.मध्ये लाडक्या बहिणींना राहिलेले पैसे असतील किंवा ई-के.वाय.सी संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या महत्त्वाच्या सूचना आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे। नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे तर त्याच यादीनुसार पैशांचं वितरण होणार आहे। ती नवीन जिल्ह्यांची यादी आपण देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर जाहीर केलेली आहे। जर आतापर्यंत पैसे आले नसतील किंवा नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल किंवा जानेवारी महिना असेल, तिन्हीपैकी कोणत्याही महिन्याचे पैसे आले नसतील किंवा एकही महिन्याचे पैसे आले नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी अतिशय मोठं सरप्राईज गिफ्ट तुम्हाला द्यायचं ठरवलं आहे। ते म्हणजे काय, 4,500 रुपये एकत्रित जमा करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुम्हाला 3 महिन्याचे पैसे जे आहेत ते 36 जिल्ह्यांच्या नवीन यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया। काही के.वाय.सी करताना भरपूर लाडक्या बहिणींच्या अडचणी आल्या होत्या आणि त्याच अडचणी दूर करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। ते म्हणजे आता राहिलेले पैसे असतील तर के.वाय.सीच्या व्यत्यय म्हणजे काय, तर के.वाय.सी न केली नसेल किंवा झाली असेल तरी देखील तुम्हाला पैसे सरसकट वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन अखेर मुहूर्त ठरलेला आहे आणि याच मुहूर्तामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून 1,500 रुपये जे आहे ते बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ते म्हणजे डिसेंबरचे 1,500 अधिक जानेवारीचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये देखील भरपूर लाडक्या बहिणींना आज मिळून जाणार आहेत। चला तर जाणून घेऊया कोणत्या त्या नशीबवान लाडक्या बहिणी असतील ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैशांचं वितरण जे केलं जाणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झालेली आहे आणि या घोषणेच्या अंतर्गत डिसेंबर असेल व जानेवारीचे पैसे असतील जे काही जे आहे ते एकत्रितरित्या मिळून जाणार आहेत, कारण की पैसे वाटप करण्यास थोडा उशीर झाल्यामुळे क्षमस्व असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। कारण की भरपूर दिवसापासून बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, एकच गोष्ट म्हणजे पैसे कधी येतील आणि मोठा निर्णय झालेला आहे, बैठक झालेली आहे आणि या बैठकीत 36 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैशांचं वितरण करण्याची सुरुवात करायचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्या अंतर्गत त्यांनी 18 जिल्ह्यांची पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या पहिल्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे, लगेच कमेंट करायची तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव, कारण की लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटप करण्याचं नवीन वेळापत्रक जे जाहीर केलेलं आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार की नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे की नाही ते तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून लगेच कमेंट करू शकता। लगेच आपण आता जिल्ह्यांची यादी बघूया। मुख्यमंत्र्यांनी जो चेक साईन केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे वाटपाचा, तो देखील चेक साईन झालेला आहे, म्हणजे लाडकी बहिणींना आजपासून पैसे भेटणार ही गोष्ट मात्र 100% नक्की झालेली आहे आणि यामुळेच लाडकी बहिणींना 15,000 कोटी रुपयांचा चेक साईन झालेला आहे आणि याच चेकच्या अंतर्गत लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते आज वितरित होणार आहेत आणि याचीच अंतिम यादी संक्रांतीनंतरची सर्वात बेस्ट आणि नवीन यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही, आज बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असा वादा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। मग त्या कोणत्या बँका असतील, कोणत्या त्या लाडक्या बहिणी असतील ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये
आज पैसे येणार. तर अशा एकूण सर्व बँकांची आणि जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत. नेमकं यादीमध्ये कोणते जिल्हे महत्त्वपूर्ण ठरणार, कोणते जिल्हे अतिशय आज त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये किती पैसे जमा होणार, ते संपूर्ण याद्याच आपल्याकडे आलेल्या आहेत. ती यादी आपण लगेच व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर पैसे वाटप करण्याचं वेळापत्रक म्हणजे अशा पद्धतीने जाहीर झालेलं आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये अतिशय धडाकेबाज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही. माझी लाडकी बहीण योजना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं वेळापत्रक तर आलेलं आहेच, परंतु सर्वात प्रथम म्हणजे पहिला टप्पा कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. तर हे बघा, पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग हे 2 विभाग असणार आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत पुढील विभाग असणार आहेत ते म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. आणि तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत असणार आहेत ते म्हणजे वितरणाचा शुभारंभ कोकण विभाग आणि पुणे विभाग. तर अशा पद्धतीने विभागांच्या नुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता आपण ओरिजिनल माहिती बघूया. जिल्ह्यांची जी यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 असतील किंवा 4,500 रुपये असतील किंवा 1,500 रुपये असतील, कशा पद्धतीने जमा होणार आहेत त्याची एक्झॅक्ट जिल्ह्यांची यादी सोबतच बँकांची यादी देखील आपण याच व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर आज पैसे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. आता कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना थेट 1,500 रुपये जानेवारी महिन्याचे ते सुद्धा वितरण करून टाका असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत डिसेंबरचे 1,500, जानेवारीचे 1,500 आणि नोव्हेंबरचे 1,500 असे मिळून टोटल 4,500 रुपये, जे की मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याच्याविषयीचा संदर्भात निर्णय जो आहे तो अखेर झालेला आहे. आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा केले जाणार आहेत, जे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत आणि DBT करण्यास त्याची सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे. हे बघू शकता, भरपूर लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. आणि हे पैसे कोणत्या महिन्याचे असणार आहेत तर डिसेंबर आणि जानेवारी सोबतच नोव्हेंबरचे पैसे देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आता वितरणाचे 3 टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. वितरण कसं होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. तर हे बघा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3ही टप्प्याचे पैसे एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवण्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे. ती कधीपासून होणार तर हे बघा, आजपासूनच त्याची सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि सोबतच जानेवारीचे सुद्धा 1,500 रुपये जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात अखेर झालेली आहे. आणि याच्या अंतर्गत तुम्हाला आजपासून ते 4,500 रुपयांचे निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि जिल्ह्यांची यादी तर दिलेलीच आहे. तर 5 बँका महत्त्वपूर्ण यांनी 5 बँकेची नावे सुद्धा सांगितलेली आहेत. आणि बँकांना आदेश कशा पद्धतीने दिला आहे तर हे बघा, बँका पैसे पाठवल्याच्यानंतर क्रेडिट होण्यास थोडा उशीर नक्कीच होत असतो. त्यामुळे हा उशीर किंवा विलंब लाडक्या बहिणीचा टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिले आदेश दिलेले आहेत बँकांना. याच्यानंतर दुसरे आदेश दिलेले आहेत महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना. त्या देखील योजनेमध्ये निधी वितरण करण्यास त्यांचा समावेश असतो आणि त्या देखील पैसे पाठवित असतात. त्यामुळे त्यांना देखील आदेश दिलेला आहे. पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा झालेच पाहिजेत. आणि तिसरा आदेश दिलेला आहे तो म्हणजे DBT संघाला. याच्या अंतर्गत जर DBT पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करत असते, त्यामुळे DBT सर्व्हर जे आहे ते अतिशय वेगाने काम करवा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक नवीन यादी जाहीर केलेली आहे. ती यादीमध्ये लाभार्थ्यांची पैसे वितरण करण्याची यादी असणार आहे. तर ही यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार ते आपण लगेच जाणून घेऊया. तर ही बघा, ही यादी महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील या यादीच्या अंतर्गत सूचना दिलेल्या आहेत. आणि याची अंमलबजावणी जी आहे ती आजपासूनच सुरू होणार आहे. अतिशय वेगाने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि कशा पद्धतीने भेटणार. 18 जिल्ह्यांची संपूर्ण यादी आता आपण यादी अशा पद्धतीने बघणार आहोत. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे. तर अशा पद्धतीने यादी आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक यादी बघा. कुठल्याही प्रकारची अडचण असेल कमेंट करून सांगू शकता. तर आज सुरुवात होणार आहे नंदुरबार आणि जळगावपासून पैसे वितरण करण्याची. कारण की या जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जमा झाले नव्हते आणि हेच कारण होते पैसे जमा करण्याचे. त्यामुळे आता
आजचं सर्वात अगोदर नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे नाशिक आणि धुळे या जिल्ह्यावर देखील अतिशय महत्त्वाचे ठरत आहेत. या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो रायगड, रत्नागिरी. याच्या पुढे बँकांची यादी आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे, पालघर. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना. त्याच्यानंतर असणार आहे नांदेड आणि बीड. त्याच्यानंतर लातूर, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली आणि नंतर शेवट असणार आहे ठाणे, पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. स्टेप बाय स्टेप जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि त्याच्या पद्धतीने अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका, कारण की मुख्यमंत्र्यांनी पैशांचं वितरण तर सांगितलेलंच आहे. आणि आता बँकांची यादी आपण जाणून घेऊया, कारण की बँकांची यादी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणत्या बँकामध्ये कशा पद्धतीने आणि किती वाजता पैसे जमा होणार ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता पहिली यादी जी आहे ती सरकारी बँकांची. सर्वात अगोदर जे सरकारी बँका असतील त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे सर्वात अगोदर होणार आहे. त्यामध्ये समाविष्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर असणारे युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक या बँकेचा समावेश त्यामध्ये नक्कीच असणार आहे. याच्यानंतर असणार आहेत पुढील दुसरी यादी. त्यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक ह्या बँकांचा देखील त्यामध्ये समावेश असणार आहे दुसऱ्या यादीमध्ये. त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि सर्वांच्या एअरटेल पेमेंट बँक देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर ही बँकांची यादी आलेली आहे मित्रांनो. बँकांची यादी बघितल्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची 17 जिल्ह्यांची यादी तर व्हिडिओच्या मध्ये आत्ताच बघितलेली आहे. आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने आजपासून केलं जाणार आहे. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले की नाही ही कमेंट करून तुम्हाला लगेच सांगायचं आहे, कारण की भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत आहात. आणि आज आपण जी जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे त्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यापासून 3 टप्प्याचे पैसे जे आहेत ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि विशेष म्हणजे मकर संक्रांती सणाचे 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपयांचा निधी त्यांनी वितरित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपये तुम्हाला आज मिळणार आहे. ते सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये. चला तर जिल्ह्यांची यादी आपण बघूयाच. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी पैसे भेटण्यासाठी कुठे प्रयत्न केलेले आहेत तर हे बघा, सर्व बँकांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. या निवडक बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा झालेच पाहिजेत असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. सोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांना देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत. त्याच्यानंतर DBT संघाला सुद्धा सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा तांत्रिक अडचण निर्माण करू नका. मी जी तुम्हाला यादी देत आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण झालं पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नवीन यादी आलेली आहे. आणि आता याच नवीन यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. नवीन लाभार्थी यादी आहे मित्रांनो, जी की यादी महिला मंत्री अदिती तटकरे सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळून बनवलेली आहे. चला तर अंमलबजावणीचं वेगाने सुरुवात झालेली आहे. आणि जिल्ह्यांच्या यादीची तर आपण बघूया. जिल्ह्यांच्या यादीच्या अगोदर काही बँकांची यादी बघूया, कारण की या निवडक बँका असणार आहेत आणि याच बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा पंजाब नॅशनल बँक, या बँका ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत त्यामध्ये पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे इतर पेमेंट बँका ज्या असणार आहेत, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर तिसऱ्या दिवशी त्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर वळूया आपण आपल्या 17 जिल्ह्यांच्या नवीन यादीकडे, जी की यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जाहीर केलेली आहे. आणि याच यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. संपूर्ण PDF मी तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकणार आहे. आणि सोबत शेवटी हे देखील सांगणार आहे पैठणी साडी आपण कोणत्या लाडक्या बहिणींना वितरित करणार आहोत आणि कशा पद्धतीने वितरित करणार आहोत त्याच्याविषयी शेवटी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर हे बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे म्हणत त्यांनी ही 17 जिल्ह्यांची नवीन यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. फायनल यादी आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई या यादीमध्ये तरी अजिबात होणार नाही, कारण की
प्रत्येक जिल्ह्याची यादी आपण बघूयाच. त्याच्या अगोदर तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार ते तुम्हाला आपण अगोदर सांगूया. तर हे बघा, आज असणार आहे महाराष्ट्र व कोकण विभागातील महत्त्वाचे काही जिल्हे. त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे, पालघर. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत रायगड, रत्नागिरी. त्याच्यानंतर जिल्हे आज वाटप होणाऱ्या पैशांच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये समाविष्ट असणार आहे सिंधुदुर्ग आणि पुणे. त्याच्यानंतर सातारा आणि सांगली देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये देखील आज पैशांचं वितरण जे होणार आहे. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, उद्या म्हणजे 15 तारखेला किंवा ह्या जिल्ह्यामध्ये आजसुद्धा पैशांचं वितरण होऊ शकतो जर DBTने फास्ट काम केलं तर ते बघू शकता. जिल्ह्यांची यादी आहे नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे नाशिक आणि धुळे. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत लातूर आणि धाराशिव. या जिल्ह्यामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे ते होऊ शकतं. त्याच्यानंतर होणारच आहे नांदेड आणि बीड. हे 2 जिल्हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आज वितरण करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर परभणी आणि हिंगोली देखील त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे जे की जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण जे ते होणार आहे ते म्हणजे असणार आहे अमरावती आणि अकोला. हे जिल्हे मोठाले जिल्हे आहेत मित्रांनो, आणि यामुळे यांच्यामध्ये वितरण करण्यास 1 दिवस लेट नक्कीच होणार आहे. म्हणजेच काय तर 15 तारखेला या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा आणि वाशिम. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत यवतमाळ आणि नागपूर. हे जे 2 जिल्हे झाले की याच्या पुढील जिल्हे असणार आहेत वर्धा आणि भंडारा. हे जे देखील अतिशय महत्त्वाचे जिल्हे नक्कीच ठरणार आहेत, कारण यांच्यामध्ये देखील पैशांचं वितरण उद्या जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया आणि चंद्रपूर, आणि शेवटी असणार आहेत गडचिरोली आणि वाशिम. सोबतच नागपूर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 3 त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आपण अधिकृत किंवा नवीन अपडेट ज्या आहेत त्या सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला लगेच करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि सर्व गोष्टी समजून जातील. चला तर भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.